जरूर अपेक्षित असेल. ऑल द बेस्ट आपण देऊया दोन्ही कॅप्टनला. गांधी टीम इन ॲक्शन फलंदाजीसाठी स्ट्रायकर इनला फलंदाज जितेश आणि नॉन स्ट्रायकर इनला संकेत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. अगदी फ्लाईट देऊन यॉक केलं होतं. बाडन पॅडमधनं चेंडूला बाहेर काढलं. मिडॉनला चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत मिळती आहे एकेरी धाव. एका सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन झालाय. कांदळी क्रिकेट संघाचं त्यांच्या विरुद्ध टीम आहे नक्षत्रा चौधरपाडा पोगावच्या विरुद्ध. काय सामना जिंकला विशाल डाकीच्या त्या षटकारानं. आणि संघर्ष काय चौधरपाडाला माहिती आहे. बॅक ऑफ द लेंथ होता. अगदी दूर होता अर्धा विकेटवरती. गती कमी होती त्यामुळे टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. स्वतःवरती नाराज होत असताना फलंदाज तुम्ही पाहता की त्याला माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ सगळं काही खाली होतं. सहज एक मोठा फटका खेळू शकलो असतो. मग जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे त्याशिवाय क्रिकेट देखील नाही आहे. फटका चांगला अंडरम बॉक्सला टॅप करत असताना धावफलक हलतं ठेवलं दोन्ही फलंदाजांनी. हे फार महत्त्वाचं आहे. सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य आहे. इनिंगच्या पहिल्या बॉलवरती ज्यावेळी तुम्ही सामना करता तुमच्या बॅटला चेंडू मिडल होतो सिंगल येते एक कॉन्फिडंट लेवल हाय होतो. या फलंदाजासाठी देखील संकेतसाठी तेच झालंय. पाहिजे त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती इथनं किती मोठं क्रिकेट हा खेळाडू खेळणारा. लेफ्ट आर्म बॉलर आहे. फटका चांगला आहे. मागच्याच आपण ज्या आत्मविश्वासाची चर्चा करत होतो अगदी सांगत असताना हो तो मिळाला. आय एम रेडी फॉर द ब्लास्ट आणि हा षटकार त्यानं मारलाय पहिला आणि धावफलक 6 ने फ्लाय होत आहे. 9 ऑन बोर्ड. थँक्यू. अतिशय चांगलं संगीत पण ऐकलं. बॉल होता यार. फ्रंट फुटला आले लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू टाकला होता बीट केला बॅट्समनला आणि हा चेंडू जातोय इथनं निर्धाव. जिंदगी बहुत हसीना कभी हंसाती है तो कभी रुलाती है लेकिन जो जिंदगी के भीड़ में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सर झुकाती है. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. आज पाहायचं ती टीम कोणती असेल. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह अप्रतिम. विराट कोहली सचिन रमेश तेंडुलकर अगदी त्या सगळ्यांचीच आठवण त्यांच्या कव्हर ड्राईव्हच्या फटक्याची करून देत असताना हा कांदळीचा लिटिल मास्टर त्याच्या बॅटमनला चौकार आणि चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न आणि विदाऊट लॉस कांदळी संघानं बनवले. तिथनं धावा 13. 3 ओव्हरची मॅच शॉर्ट टर्मचं क्रिकेट त्यामुळे हल्ला बोल खरं तर प्रत्येक टीम करण्याचा प्रयत्न करते. मात्र कांदळीनं कुठेही घाई केली नाही आहे. कांदळी पाच्यापुरीतनं दूर फार दूरवरचं अंतर कापून टीम इथपर्यंत आली आहे आणि रस्त्यामध्ये त्यांना आज अशा अनेक प्लेट्स पाहिल्यात की अतिघाई संकटात नाही. त्यामुळे या टीम्सला त्या गोष्टी माहिती आहेत की इथनं जर परतीचा प्रवास झाला तर तो फार जड आणि कठीण असेल आणि इथनं जर एखादी ट्रॉफी जी मोठ्या वजनाची उचलून गेलो तर मात्र परतीचा प्रवासाचं जे डोक्यावरचं वजन आणि जिम्मेदारीचं ओझं आहे ते मात्र हलकं होणार आहे. त्यामुळे अगदी जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून ही टीम मैदानावरती खेळतीये नक्षत्रा चौधरपाडा याच विभागातील एक बलाढ्य संघाच्या विरुद्ध. पहिल्या षटकामध्ये 13 रन्स आले. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक पूर्ण झालंय. स्वप्न आहे ना अगदी शब्द फार छोटा. विश्वास शब्द अगदी बोलायला छोटा मात्र निभवायला ना उभं आयुष्य देखील कमी पडतं. अगदी तसंच काही आहे. म्हणून भारतरत्न यांनी एक वाक्य त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणालं डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग सोडू नका जी तुम्हाला हवीशी वाटतात आणि स्वप्न जर मोठी पाहताय तर स्वतःच्या कर्तृत्वाला देखील सांगा मेक इट लार्ज बेबे मेक इट लार्ज. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. स्विच हिटचा प्रयत्न होता. आधीच एंड बदलला. बॉलरने देखील प्रयत्न त्याच्यापासून दूर ठेवण्याचा केला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन आड होईल. अंपायर इज द बेस्ट जज. लक्ष सुद्धा बॅट्समन. अंपायरचा जो निर्णय येईल तो फायनल असेल. आणि चौधरपाडा टीमला 2 रनची पेनल्टी आहे. याचं कारण का आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. लोवा फुल टॉस लॉक स्वीप केलाय. खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूनं आनंद देऊन जाईल टीम कांदळीला. हा येतोय चौकार.
कारण ते म्हणजेच तुमचे 12 मॅन ड्रेसिंगमध्ये नाही आहेत. त्यामुळे ज्यावेळी हे षटक पूर्ण होईल कांदळी टीमच्या धावफलकावरती 2 धावा मी ॲड करणार आहोत ज्या पेनल्टीच्या लागलेत. त्या म्हणजेच टीम नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडाला गती कमी केली. थांबले फलंदाज. ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं. बॅटची लिडिंग एज. डाऊन दी बॉल फिल्डर घेतलाय झेल. संपलाय फलंदाज संकेतचा खेळ आणि लागलाय धक्का. पहिला जितेशचा खेळ संपला आणि त्याला त्याचा डाव थांबवावा लागेल. 6 रन त्यानं केल्या. 3 बॉलमध्ये 200चा स्ट्राईक रेट होता. चौथ्या बॉलवरती त्याची विकेट मिळाली. ती म्हणजेच गोलंदाज योगेशला आणि फलंदाज बाद होऊन परतीचा प्रवास करतात. त्यावेळी त्यांच्यातले बरेच प्लेयर असे देखील आहेत ते म्हणतील की हे सॉन्ग प्ले होऊ द्या. बचना हसीनो लो में आ गया. बॉल तैयार. बॉलिंग ट्रॅकवर स्वीप करायचं होतं ऑन साईडला. समजने वाले को बंडी दादा इशारा काफी आहे. एक सिंगल मिल. अंपायरचा इशारा लेग बायच्या स्वरूपानं. धावफलक 1ने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे 19 ऑन बोर्ड. 19 आकडा नजरेसमोर आला की वीरेंद्र सेहवागची आठवण मित्रांनो आल्याशिवाय राहत नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये 319 रन भारतीय संघासाठी त्यानं केल्या. ओडीआय क्रिकेटमध्ये 219 रन त्याच्या बॅटमनाला जे त्याचं एकमात्र द्विशतक होतं आणि IPL फॉर्मॅटमध्ये IPLच्या धर्तीवरती देखील एक शतक सेहवागनं झळकावलं. त्यामध्ये 119 त्यानं केल्या होत्या. योगेशचा चेंडू फुटवर्क फार चांगला. बॅकलिपला खाली आणून समोर ड्राईव्ह केलं. मिड ऑफच्या फिल्डर समोर चॅलेंज होतं. लॉंग ऑफच्या फिल्डर समोर चॅलेंज होतं 2 धावा रोखण्याचं. आणि फायनली क्रिकेटमध्ये ना जो संघर्ष अर्थातच चॅलेंज स्वीकारून पुढे जातो तोच मोठा होतो. जिथे धोका आहे ना तिथे मोठं होण्याची संधी देखील आहे. मात्र या मैदानावरती एक गणित तर तुमचं साफ असायला हवं. संघाला धोका प्रतिस्पर्ध्याला ठोका. अगदी तीच कामगिरी तुम्हाला करायची आहे. टीमची टोटल 2ने पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलं 21 आणि दुसऱ्या षटकातील आता अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फ्लाईट जास्त दिली होती. अगदी आपण जर पाहिलं गोलंदाजी करण्याची शैली काहीशी वेगळी आहे. असं वाटतं की तो फिरकीपट्टू आहे मात्र तसं नाही आहे. ॲज अ मीडियम फास्ट तो गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि टप्प्यावरती लक्ष त्याचं फार चांगलं आहे. कारण योगेशनं अशा अनेक मॅचेस ग्रामीण संघासाठी खेळलेत. त्याला माहिती आहे इकॉनॉमिकल षटकची किंमत काय असते आणि अगदी तेच कमबॅक योगेश सध्या करतोय. अंतिम बॉल. एक्स्ट्रा कव्हरला बेमिसाल स्ट्रोक. बॉल थांबेल का हा प्रश्न. चेस करतात फिल्डर. आउटफील्ड फास्टर. रेस लागली आहे दोघांमध्ये. अडवलाय फायनली बॉल. रन्स मिळालेत. इथे पाहता पाहता आपण जर पाहिलं तर 2 रन आणि 2 धावेच्या मदतीनं पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. कुठेही घाई नाहीये. कुठेही गडबड नाहीये. पहिल्या षटकामध्ये 13. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहता रन्स खर्च झालेत 11. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24. पेनल्टीच्या 2 रन आपण ऍड करतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 26 धावा स्कोर कार्डवरती. आणि म्हटलं जातं ना मित्रांनो कधी कधी शांतता देखील एक वादळाचं काम करते. अगदी कांदळी टीमचे फलंदाज सध्या तेच करतात. कारण त्यांना माहिती आहे 3 ओव्हरची मॅच आहे. उजव्या त्याच्या बॅट्समन जर बॅटिंग करतायत 2 एंड आपल्याला हवेच्या दिशेनं मिळणार आहेत. आणि जर लेफ्टी बॅट्समन तुमच्याकडे ना तर तुमच्याकडे एक वेगळा ॲडव्हान्टेज आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक परिपक्व टीम कोणती असते ज्या टीमकडे कमीत कमी 2 लेफ्टी बॅट्समन आणि 2 लेफ्टी बॉलर असतील. कारण सध्या लेफ्ट आर्मचं जे क्रिकेट आहे ना ते क्रिकेटमध्ये फार वेगळं. कारण डाव्या त्याच्या गोलंदाजाकडे एक नॅचरल अँगल असतो. ज्यावेळी हवेचा प्रभाव विरुद्ध दिशेने असेल तुम्ही लेफ्टी बॅट्समनला इन्व्हाइट करू शकता मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅट्समन त्या एंडनं तुम्ही फटकेबाजी करू शकता. क्रिकेटमधले छोटे छोटे बेसिक्स आता फार इम्पॉर्टंट आहेत. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना हवेचा प्रभाव मित्रांनो फारसा मोठा असतो जो तुम्हाला धावा बनवण्यासाठी मदत करतो. आणि कॉम्बॉक्स एंडकडनं अर्थातच कुकसेगाव एंडनं ज्यावेळी गोलंदाजी होते आणि समोर उजवा त्याचे फलंदाज बॅटिंग करतात तर त्यांच्यासाठी हवा पर्वणी आहे. त्यांच्यासाठी हे षटक पर्वणी आहे. हे एंड त्यांच्यासाठी पर्वणी आहे की या एंडनं तुम्ही अगदी डीमार्टच्या होलसेलच्या माल सारख्या धावा इथे मालामाल लुटू शकता. पाहिजे त्या रन्स येतील का. बॉल तयार आणि हा लेफ्ट आर्म बॉलर आहे. मात्र पडल्यानंतर चेंडू अपस्टिकच्या बाहेर वळतोय.
एक जो अँगल आहे ना धर्मेंद्र वर्मा सर तोच इथे पाहायला मिळाला. फक्त टप्पा चुकीचा होता. पडल्यानंतर चेंडू फार बाहेर वळतोय आणि अंपायरनं सांगितलं हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन ॲड होईल. टीमच्या टोटलमध्ये अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल 27. पेनल्टीच्या 2 धावा काय इम्पॅक्ट टाकतील या मॅचमध्ये कारण एकेका रनची किंमत त्यांना फार चांगली माहिती आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडाला पोगाव समोर एकेका धावेसाठी रक्ताचे अश्रू रडता रडता ही टीम आनंदाचे अश्रू घेऊन आली आहे. गती कमी केली. यावी टप्पा फार सुंदर आहे आणि नुकतंच म्हणालो की लेफ्ट आर्म बॉलरांना त्याच्यासाठी एक नॅचरल अँगल असतो. निसर्गानं दिलेली टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये त्या खेळाडूंना एक वेगळी देणगी असते आणि अगदी त्याचाच फायदा सध्या उचलत असताना बॉलर रोशनला तुम्ही पाहताय. पहिला वाईट बॉल नंतर बीट केला बॅट्समनला. मोठ्या फटक्याची चाहूल लागली असेल. मिड विकेटच्या वरतून बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग ऑनच्या वरतून कदाचित मोठे फटके येऊ शकतील कारण आता फलंदाजाला देखील माहिती आहे डेट ओव्हर स्लॉग ओव्हर ज्याला ग्रामीण परिभाषेमध्ये अगदी तोडफोड म्हटलं जातं त्या तोडफोड षटकामध्ये पाहायचं इथे अगदी मोठ्या फटक्यांची ज्यावेळी गरज त्यावेळी ते फटके येणार आहेत का ते फटके येणार आहेत की बॉलर इथे थांबवणार आहे. त्यासाठी येणारे 5 चेंडू क्रिकेट आपल्याला एन्जॉय करायचं आहे. खोलवा टप्प्याचा बॉल व्हेरी गुड डिलिव्हरी सरप्राईज बॉल होता. पहिला चेंडू अगदी 4 ते 5 मीटरच्या रेंजमध्ये बॅट्समन देखील शॉर्ट ऑफ लेन फुल्लर लेनला तयार होते. मात्र यॉर्क आला आणि फलंदाजाला बीट केलं त्या ठिकाणी. मात्र 2 रन जरूर मिळतील. सिंगल डबल देखील फार इम्पॉर्टंट आहे. एकेरी दुहेरी धावेनं धावफलक आपण पाहता स्कोर कार्डवरती पुढे सरकतं. 29 धावफलकावरती लागलेत आणि 29 स्कोर कार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या बॅटिंग करताना कांदळी या संघाच्या माध्यमातून इथे उभारल्या गेल्यात. पाच्यापूर विभागामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं आणि त्या विभागाच्या आशा अपेक्षा आणि त्या विभागाच्या स्वप्नांचं जे ओझं आहे त्या आज कांदळी गावाच्या खेळाडूंवरती आहे. कारण त्या विभागातील जे प्रेक्षक आहेत ते देखील टुर्नामेंटसोबत जोडले असतील ऑनलाईन GTCच्या माध्यमातून. जर तुम्ही GTCच्या माध्यमातून प्रथमच आज क्रिकेट एन्जॉय करता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सूरज म्हात्रे आणि त्यांची टीम आमच्यासोबत अतिशय दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट करते आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील बिग बॉस म्हणजे GTC आणि त्यांच्याच माध्यमातून हे टेलिकास्ट हे प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत आहे. फटका लॉफ्ट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अगदी आपल्या गोलंदाजीवरती नाचवलं जातं. फलंदाजाला फार चांगली कामगिरी रोशन करतोय. या एंडनं अगदी एक चांगला निर्णय घेतला तो म्हणजे नक्षत्र एंटरप्राइजेसच्या कॅप्टननं. त्यांना माहिती आहे मागचं षटक अगदी हवेच्या विरुद्ध होतं तर राईट आर्म फास्टरला त्यानं आणलं आणि या षटकामध्ये आपण पाहता लेफ्ट आर्म बॉलरचा वापर केला जो धावा कम्प्लिटली थांबवतोय. डावाला पूर्णपणे त्यांना विराम लावला. एक सिंगल मेल आणि एकेरी दुहेरी धावेनं डेट ओव्हरमध्ये फारसा फरक पडणार नाही आहे कारण या षटकातील आतापर्यंत चेंडू कंप्लीट झालेत. ते म्हणजेच आपण पाहतो 4 आणि 4 बॉलमध्ये कोणताही मोठा फटका नाही आहे. 2 डॉट बॉल आले 2 आपण पाहता व्हाईट बॉल. मात्र 2 चेंडू आपण पाहताय त्यांना अतिशय चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. एक त्यांना टाकलेला ऑफब्रेक होता रायटी बॅट्समनसाठी आणि एक यॉर्कर आणि हा वेगवान बॉल. गुडलेन स्पॉटवरती पिच झाल्यानंतर चेंडू सरळ उसळी घेऊन निघून जातोय. 3 ओव्हरची मॅच धावफलकावरती जर पाहिलं 17 बॉलचा खेळ झाला. रन झाले स्कोर कार्डवरती. एक फायटिंग टोटल सेट झालाय 31. अंतिम बॉल बाकी आहे. समोर चौधरपाडा खेळतीये. त्या टीमकडे फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे. निलेश जाधव जो या संघाचा अनुभवी खेळाडू आहे त्याची कमतरता टीममध्ये जरूर आहे आणि हा एक निर्धाव चेंडू. मात्र त्या सगळ्या उणीवा त्या सगळ्या ज्या विकनेस पॉईंट आहेत ना ते भरून काढताना आपण ह्या गोलंदाजाला पाहिलंय. फक्त या षटकामध्ये खर्च केलेत धावा 5 त्यामध्ये 2 एक्स्ट्राज त्यानं खर्च केलेत आणि येणारे चेंडू 18 आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी करायच्या धावा त्या म्हणजे 32. तर व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी भावे सरांकडनं ऑल द बेस्ट क्रिकेट टुर्नामेंटला. आणि आपले जे आजचे नक्कीच या स्पर्धेचे लाडके प्रणेते आहेत आणि ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस रुपेशदा पाटील त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आणि ते औचित्य घेऊन ही स्पर्धा आपल्यासमोर रंगती आहे. 18 बॉल 32 रनचं टार्गेट आहे.
तुर्तास मी थांबतो. मॅच ज्यावेळी सुरू होईल तुम्ही थांबू नका, कारण अजूनही भरपूर काही बाकी आहे. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहा बाकी है, अभी तो तोली है हमने मुट्ठी भर जमीन और तोलना पूरा आसमां बाकी आहे. त्यानंतर सेमीफायनल्स फायनल्स आपल्यासमोर रंगतील. विल वन द चॅम्पियन, रनर अप, थर्ड, फोर्थ ह्या प्लेसेस कुठे जातील, या ट्रॉफीज आज कोणत्या गावामध्ये नक्कीच मानानं मिरवतील हे करंडक, या सगळ्या गोष्टींचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळणार आहेत. सातत्यानं वाढदिवस साजरा केला जातो व्यासपीठावरती. आपण पाहताय रुपेशदा पाटील जे दिलदार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा वाढदिवस आज दिवसभर साजरा इथे केला जातो. अजूनही विकी स्पोर्ट्स कुकसेचं सेलिब्रेशन बाकी आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी थाटामाटात नक्कीच ते सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. एक सरप्राईज गिफ्ट देखील दादांना या टीमच्या माध्यमातून दिलं जाईल, जे सातत्यानं पुरस्कृत करत असतात, प्रेम देत असतात. विकी स्पोर्ट्स कुकसेला ती टीम देखील सेमीफायनल खेळेल. आजच्या दिवसातनं पाहायचं आहे त्यांच्यासोबत पिंपळघर येते, चौदरपाडा येते, कांदळी येते की जय महाराष्ट्र धामणगाव तो यांचा प्रवास या स्पर्धेनं थांबला आहे. पिंपळघरनं नुकतंच त्यांना बीट केला. पाहिजे अंतिम टप्प्यामध्ये कोणती टीम येईल या सगळ्यांची उत्तर काही क्षणात मिळणार आहेत. तुम्ही कुठेही जाऊ नका. मी असे केलं असं लो कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस. ऐकूयात टिटवाळ्याचा निंबवलीचा एक गोड आवाज मनोजी कारवे सरांना. थँक्यू सो मच. तर यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि आजचे बर्थडे बॉय अर्थात रुपेजी दुंदाराम पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. शंकरजी गुलवी असतील, किरणजी थळे असतील आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम असेल, त्याच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि रुपेजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद शंकरजी गुलवी, तुमचं तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान या ठिकाणी या शेलारचे सन्माननीय विशालजी भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन दिलेलं आहे आणि त्यांच्या समेतच मिस्टर रामपालजी यादव यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन दिलेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं विकी स्मृती चषकामध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, यापुढील जो सामना असेल, जो चालू सामन्यातील संघ जिंकेल तो संघ 2 हात करेल हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाच्या अगेन्स्ट. तर दुसऱ्या डावामध्ये काय होईल, काय घडणार आहे, कोणता संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल, हे सर्व मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवतील समालोचक कक्षामधून आमचे सहकारी समालोचक मनोज कारपे सर. Yes, sir. Thank you so much. सुप्रसिद्ध आवाज ओमकार सेट्टे सर अँड PTC व्हाईस योगेश पाटील सर. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत. एक तर जिंकतात किंवा ते काहीतरी शिकतात. असंच जबाबदार व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज जे आहे रुपेजी दुंदाराम पाटील साहेब, त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना पुन्हा एकदा लक्षलेच्या शुभेच्छा आणि घेऊन चलतो मैदानामध्ये. सर्वांना नमस्कार. उपस्थित प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक आणि माझे लाडके मान्यवर, आपणा सर्वांना प्रेमाचा नमस्कार. धावांचा पाठलाग सुरू करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. योगेश आणि अजय ओपनिंग प्लॅटफॉर्म नक्षत्र चौदरपाडा. ते सामना करतील पहिल्या षटकामध्ये मयूर या गोलंदाजाचा कुकसे एंडकडून. लक्ष आहे त्यांच्यासमोर 32 धावांचं 3 षटकांमध्ये. योगेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू, ऑल दी बेस्ट. ओहो, फ्लिकाचा प्रयत्न, चेंडू फ्लाय झालेला, नशीब तर कॅरी झाला नाही. जाईल स्क्वेलेक रिझनमध्ये अगदी, आणि फेकी सुद्धा झाली बघा. पहिलीच या ठिकाणी चोरटी धाव घेतली जाते योगेश कोहलीच्या माध्यमातून. योगेश ऑफ द मार्क. धाव संख्या आहे नक्षत्र चौदरपाडा संघाची 1 धाव. पहिल्या चेंडूवर 32 धावांचं लक्ष. विकी स्मृती चषक 2022 आजचा शेवटचा अंतिम 16. आणि यावेळेला चांगला फटका पाहतो आपण. पिक केलाय छानपैकी, पूल केलाय सक्सेसफुली. पॅरलल स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. एक सन्मान आहे व्यासपीठावर, आपण तो सन्मान करून घेणार आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि पिंपळकरचे सुप्रसिद्ध उद्योजक मिस्टर अभि पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी रुपेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि त्यानंतर तुळशीचं रोपकं देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. ओ टू यू कॉम्बॉक्स. माणूस ठेच लागला की शहाणा होतो, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी षटकार आला त्या ठिकाणी लगेचच हुशारी दाखवली गोलंदाज आणि कॅप्टन्सी दाखवली चांगली. कॅप्टनने आणि फिल्डिंग सजवली. झेल देण्यास भाग पडलं फलंदाज बाद. सन्माननीय कल्पेशजी माळी फ्रॉम पच्छापूर यांच्याकडून या आयोजनाला आणि विकी स्पोर्ट कुकसेला शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम कल्पेशजी माळी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या सोहळ्यामध्ये.
तर मैदानामध्ये एक तेरी तो एक मेरी असं प्रत्यक्षित बघायला मिळालं. एक छानपैकी फटका सजवणारा क्षेत्र फलंदाज लगेच त्याला झेल देण्यास भाग पाडून बाद झाला. क्विक रिप्लाय दिला गोलंदाज मयूरने आणि कलाटने दिली सामन्याला. रोमांच वाढवल्या सामन्यामधला इनसाइड आउटचा लाजवाब फटका. अगदी देखना स्ट्रोक क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना योगेश कोहली हा चौकार लगावता डीप एक्स्ट्रा कव्हरला. गुड शॉट. वापर करून चालत चालत गेला आणि चेंडूला छानपैकी उचल आणि फेकून दिलं जणू काय इनसाइड आउटच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावांसाठी 11 धावा पाहतो आपण. योगेश कोहली जबाबदारी घेतो या ठिकाणी. अजय बाद झाल्यानंतर विकीच्या सोबत याला विकी आला मध्ये स्वतः कॅप्टन. यावेळेस स्वीकारचा प्रयत्न फ्रंट फुटला घेतलं पुढे आणि बॅकवर्ड रिजन मध्ये शॉट फाईन लेग कव्हर करतोय. फेकी सुद्धा झाली. पंच रॉकी सर सांगतात इट्स आउट. क्या बात आहे. इट्स आउट. रन आउट. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. तो अभयजी पाटील आणि सायनाजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत या साहेब. आपण अगदी योग्य वेळेला आलेला आहात. क्रिकेटचा रोमांच काय असतो ते तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अनुभवायला मिळेल आणि तो सुरू झाला मैदानामध्ये. थरार नाट्य या सोहळ्याचं, क्रिकेट सोहळ्याचं, अंतिम सोहळ्याचं. काही क्षण दूर आहे, काही टप्पे दूर आहे, काही पावलं दूर आहे तो अंतिम क्षण. तत्पूर्वी तुम्ही हा सोहळा नक्कीच बघा. हे थरार बघा. 2 खेळाडूंमधलं हे द्वंद्व युद्ध. तर मैदानामध्ये नेट 4 नागेश यावेळेला लॉफ्ट केलाय. चेंडू हवेत आहे. शेतशे त्या ठिकाणी 2 फिल्डर अगदी दूरवरती आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने ओव्हर द रूफ फॉर द 4 रन्स. तुमच्या हरण्याच्या इच्छा प्रबल असली पाहिजे ते दाखवतो या ठिकाणी योगेश कोहली की माझी जिंकण्याची इच्छा प्रबल आहे हरण्याच्या इच्छापेक्षा. तर छानपैकी दाखवतोय आणि एक फटका सुंदर सजवला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अजिबात तैनात नव्हता. 4 धावा वसूल केले आणि पाहता पाहता पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पोहोचवली आहे. 32 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकातच 15 ह्या आकडावर. हाफ इज डन हिअर. जवळपास मला राहुल सांगतायत 3 षटकांमध्ये 35 धावा पूर्ण करण्यासाठी आता येणारा चेंडू 12 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 17. खतऱ्याची घंटा वाजवली योगेश कोहलीने. अगदी जबरदस्त कलात्मकता त्या फटक्यामध्ये होती. प्लेसमेंट छान होतं. पदिलत लाजबाब होतं आणि शॉर्ट सिलेक्शन सुद्धा बेहतर होतं. तेरी संगम नागेशच्या बॅटमधून चौकार. येस, नागेशच्या बॅटमधून चौकार आला. विकी बाद झाला. अजय बाद झाला. योगेश आहे नागेश मैदानामध्ये. आता योगेश कोहली स्ट्राईकला असणार आहे. पंचांची अगदी सुरेख कामगिरी अमन धर्मेंद्र वर्मा सर आणि रॉकी सर. दरम्यान या ठिकाणी कुक्षे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय जगदीशजी काशीनाथ पाटील आणि त्यांच्या समेत कुक्षाचे उद्योजक सन्माननीय सोमनाथ लडकू पाटील या 2 मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. नक्षत्र 14 पाड्या धावांचा पाठलाग करतोय. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 15 आहे. यानंतर एक मोठी लढत आपल्या समोर येणार आहे. परंतु तत्पूर्वी ही लढत नक्कीच रंगतदार होईल कारण समोर आहे आता गोलंदाज निखिल जो फलंदाजी खिळखिली करून टाकत असतो आणि हेवेनकडून येणार त्याचा सामना करेल फलंदाज योगेश कोहली राईट हँड बॅट्समन. हो अगदी त्यानुसारच निर्देशित केला हा चेंडू. परफेक्ट डिलिव्हरी. अचूक दिशा, अचूक लाईन, अचूक टप्पा. अगदी सरप्राईज केलं. बॅकफुटला गेला होता योगेश कोहली. बॅट वेगाने रोल नाही केली, फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता पॉइंटला. प्रयत्न तो फसला आणि डॉट चेंडू बघितला आपण पहिल्यांदाच या 7 चेंडूंमध्ये. धावसंख्या स्थिरावलेली 15 वर. नक्षत्र 14 पाडा धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ. 3 षटकांचा मुकाबल्यामध्ये निखिल त्या ठिकाणी रनवेमध्ये थोडासा बिघाड समजली आणि बॅक टू बॉलिंग मार्क. आज तर दिवसभर उन्हाचा त्रासच झाला नाही. इतके छानपैकी वारा वाहतोय, वारा घोंगावतोय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रुपेशदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे. सुखद आज आनंद मिळतोय. हो हा इनसाइड मारचा प्रयत्न पण तो चेंडू गेला कुठे ऑन साईडला. अलॉंग द कार्पेट मिडाना बीट करून लॉंग वेगाने येतोय. तितक्याच ऍक्शन मध्ये फेकी केली आणि त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला धोका होता. फलंदाज बाद होतोय. नागेशला परतावं लागेल रनआउटच्या माध्यमातून.
तसं काय झालं नाही आणि आपण बघितलं परिणाम, क्रिकेटची आत्महत्या म्हणून समजली जाणारी विकेट त्या ठिकाणी प्राप्त झाली नागेश नावाची. नवीन फलंदाज विशाल डाकी येतोय मैदानामध्ये, पिंच हिटर, फिनिशर ऑफ चौदारपाडा. अगदी अचूक वेळेमध्ये आलाय निखिल. पुन्हा एकदा योगेश साठी खुलट टप्प्याचा चेंडू हात खोलू देत नाहीये, अगदी बॅट अँड पॅडच्या मध्ये यॉर्कर लेनचा चेंडू टाकतोय ब्लॉक मध्ये. त्या दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण करते. समजदारी संयम दाखवत असताना योगेश कोहलीला माहिती आता की मला आता विशालच्या सोबतीला पार्टनरशिप करावी लागेल. धावा जास्त नाही आहेत, आपण जर आपल्या चुका केल्या तर नक्कीच ते अवघड होऊ शकतील. सोपं ते साधं करावं म्हणतात आणि साधं ते सहज करावं, परंतु नक्कीच कठीण प्रसंग निर्माण जर झाले तर नक्कीच धोका होऊ शकतो. त्यासाठी तुमच्यामध्ये समन्वय पाहिजे. पण विकेटची दरकार आहे निखिलला, प्रयत्न करतोय. गांधी पचा हो उडवला चेंडूला, कव्हर पॉईंट चेंडू करून अगदी छानपैकी प्लेसमेंट एलिव्हेशन बघा. 2 टप्प्याने चेंडू जातोय. एक लक्षणीय प्रेक्षणीय सुंदर चौकार योगेश कोहलीच्या बॅट मधून. चौकाने धावसंख्या 22 वर जाऊन ठेपली आहे. 32 धावांचं लक्ष असताना अजून 10 धावा दूर आहे. दुसऱ्या षटकात चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडू, म्हणजे एकूण चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 8-10 असं समीकरण आलंय. 3 गडी बाद झाले, पण तो योगेश कोहली आहे आणि विशालमध्ये क्षमता आहे. अचूक मारा करावा लागेल या ठिकाणी कांदळी संघाच्या गोलंदाजांना, विशेषतः निखिलला. या शेवटच्या 2 चेंडूमध्ये एकाच विकेटचं पतन करावं लागेल तर तुम्ही सामन्याला करायला देऊ शकता. पूर्णपणे हात खोलून फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो उचलता आला नाही योगेशला, कारण तितकं जागा नव्हती, तितकं रूम नव्हतं. हा फॉली घेऊन लॉफ्ट केला होता सरळ बॅटनी, डीप लॉंग ऑन कव्हर करे, पण तो योगेशला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने फुलत असताना 23 वर अजून 9 धावा दूर आहे. नक्षत्र चौदारपाडा संघ संत हळूहळू कासवाच्या गतीने विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु विशाल समोर आलाय आणि लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असलं की नक्कीच अडचणी निर्माण होतात फिल्डिंग मध्ये सुद्धा आणि बॉलरच्या लाईन लेन मध्ये सुद्धा अडचणी, परंतु त्या अडचणींना सुद्धा झुगारून तुम्ही कामगिरी केली पाहिजे. त्यालाच म्हणतात श्रेष्ठ प्लेयर, कारण क्रिकेटमध्ये कुठल्याही चुकीला माफी नाही. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतं मिस्टर जनार्दन माली आणि जितेंद्र माली यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. विकी स्मृती चषक 2022 या रणसंग्रामामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. निखिल राऊंड द विकेट यावेळेला विशालसाठी हा लोअर फुल टॉस होता, अगदी हाय बॅकलिपचा वापर करून ऑन ड्राईव्ह होतो, अगदी छानपैकी सरळ लॉंग ऑनच्या दिशेने सिंगलची प्राप्ती. अशा प्रकारे लागोपाठ 2 धावा या ठिकाणी 5व्या आणि 6व्या चेंडूत घेतल्या. संयम राखला स्वतःमध्ये, मोठा जोखीम नाही घेतला, कारण त्यांना माहिती की आपल्याकडे विकेट आहेत. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे, कारण आता धावसंख्या झाली 24 नक्षत्र चौदारपाडा संघाची. 24 ऑन द बोर्ड. तर 2 षटकांची खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण काही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आमच्यामध्ये शेलारगावचे विशाल भोईर उपस्थित झालेले आहेत. तर मी प्रमोदजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. शेलारगावचे विशालजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. कुकसेगावचे पोलीस पाटील प्रमोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर आमच्या समवेत पाहिला तर रामपाल वर्मा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मिस्टर रामपाल वर्मा यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर कुकसेगावचे समाजसेवक जनार्दनजी माली आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी प्रमोदजी पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जनार्दन माली यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. हो टू यू खरवे सर. थँक्यू सो मच. पीटीसी व्हॉइस योगेश पाटील. चला मैदानामध्ये षटक हाताळतोय जितेश. विशाल डाकीसाठी हा पहिला चेंडू अगदी गुड लेनच्या अगदी थोडासा पुढे टप्पा नियंत्रित केला. चेंडू टर्न झाला टप्पा पडल्यानंतर, चेंज ऑफ पेस सुद्धा त्या दडलेलं होतं आणि बरोबर फसवलं विशाल डाकीला. मिस टायमिंग करणं भाग झाला, बीट झाला. एक जल्लोष होते मैदानामध्ये, खेळाडू कक्षातून आवाज आला, विशाल कमॉन, विशाल कमॉन. आता चेंडू शिल्लक आहेत 5, धावांची गरज आहे 8. काही मिनिटातच एक इथे जल्लोष असणारे व्यासपीठ होती. एवन जोडी आमची अभय पाटील आणि योगेश पाटील यांच्या माध्यमातून एक विशेष सेलिब्रेशन असेल बर्थडेचं रुपेश दादा पाटील यांचं. ते सुद्धा पाहण्यास विसरू नका आणि हा फटका पाहण्यास विसरू नका. मोठा बिग ब्लास्ट फ्रॉम विशाल डाकी. षटका.
पाहतच ठेवतो माणसाला. असं वाटतं की 440 व्होल्टचा धक्का लावून जातो लगेचच. का हाय बॅटरीचा वापर करतो, टायमिंग बेमिसाल आहे, पदलाली तर जबरदस्त आहे आणि मिडल जो करतो चेंडू अक्षरशः सीमारेषेच्या काही मीटर पुढे जाऊन जातो. आणि ह्या भन्नाट षटकार लागल्यानंतर धावसंख्या भन्नाट वेगाने जाऊन पोहोचली आहे 30 वर. बिग सेलिब्रेशन कमिंग सून बाय अभय पाटील आणि योगेश पाटील ऑफ बर्थडे बॉय रुपेश दादा पाटील. एवन जोडीच्या माध्यमातून मोठं सेलिब्रेशन आहे काही मिनिटातच. सरप्राईज सेलिब्रेशन फ्रॉम योगी पाटील आणि अभयजी पाटील. मैदानामध्ये सरप्राइजिंग सिक्सर लगावला आणि होत्याचं नव्हतं केलं, पूर्णपणे कमरेवरती हात गेले कांदळी पच्छापूर संघाचे. पण अजूनही सामना सोडू नका, तुम्ही करामत करू शकता, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले चेंडू टाका आणि विकेट प्राप्त करा. जो अडसर आहे तो दूर करा. पण नाही, विशाल डाकी सुद्धा माहीर आहे, चतुर आहे. बिरबल हलक्या तरी पुश केला ना, विनिंग स्ट्रोक आहे असं वाटतं. हा मॅच फिनिश्ड, 2 धाव लिहिल्या पूर्ण करतोय. अशा प्रकारे विशाल पुन्हा एकदा या ठिकाणी फिनिशर ठरलाय या सामन्यामध्ये. नक्षत्र 14 बाळा संघासाठी विजय संघाचं अभिनंदन अँड हार्ड लक फॉर कानली पच्छापूर. तर आपण मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार आहे तो आपण